नमस्कार, मी विकी गायकवाड, एरिया सेल्स मॅनेजर, कृष्णा व्हॅली ॲग्रीटेक पुणे. आज आपण आलेलो आहोत मनवेल या गावी, यावल या ठिकाणी. आज आपल्यासोबत आहेत प्रशांत ठाकूर. इथले प्रगतशील शेतकरी आहेत. ते केळीची शेती ते बऱ्याच वर्षापासून करतात. यावर्षी आपण त्यांना आपल्या पूर्ण प्रोडक्टची ट्रीटमेंट या बागेसाठी दिलेली आहे. टोटल बाग आहे 2500. आता आपण ज्यावेळेस सुरुवात पाहताय तर या गाडाची मिनिमम रास आमचा अंदाज आहे 30-32 पर्यंत या गाड्याची रास पडेल. नमस्कार, मी प्रशांत ठाकूर मनवेल. मी ज्यावेळेस रोपाची लागवड केली त्यावेळेस माझा प्लॉट सुरुवातीला पाऊस असल्या कारणाने सतत व्हायरस वगैरे सीएमव्ही वगैरे याचं जरा प्रादुर्भाव जाणवला. मी बेडे सरांच्या आणि गायकवाड सरांच्या संपर्कात आलो. त्यावेळेस त्यांनी मला रिबॉन आणि बायोसील हे 2 औषधी दिले त्यांनी मला मारायला. तर त्याचा मला एवढा रिझल्ट आला की मी त्यांचे प्रॉडक्ट म्हणजे मी सफिशियंट आहे ते प्रॉडक्ट वापरून. तर त्यांच्या संपर्कात आलो मी. त्याच्यानंतर त्यांचे प्रॉडक्ट कृष्णा व्हॅलीचे बहुतेक प्रॉडक्ट वापरले मी. तर ते प्रॉडक्ट वापरून माझा प्लॉट आज म्हणजे मी असा प्लॉट 5-7 वर्षात आतापर्यंत एकदाही घेतला नाही. त्याच्यामध्ये 40 रुपयापर्यंत मला पर प्लांट एका झाडाला खर्च आलेला आहे. तो मी लिहून ठेवलेला आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी कृष्णा व्हॅलीचे प्रॉडक्ट वापरले पाहिजे, कारण की याचा रिझल्ट म्हणजे एकदम खूपच छान आहे बाकी याच्यापेक्षा. चालू आहे व्हिडिओ. तर मी एक अजून विचारतो तुम्हाला की तुम्हाला या प्लॉटला सुरुवातीपासून काय काय प्रॉब्लेम आहे? या प्लॉटला सुरुवातीपासून मला सीएमएचा प्रादुर्भाव जास्त जाणवला. त्याच्यानंतर उमनेडीचा बी मला थोडा प्रादुर्भाव जाणवला. पण सीएमएला मला 2 प्रॉडक्ट जे दिले तुम्ही त्याबद्दल मला आपलं रिबॉन आणि बायोसीलचा मला रिझल्ट एकदम खूप छान वाटला. मला दुसरा विषय मी अजून सांगतो साहेब. आता हा पेंदा आहे सर, थोडासा झाड पेंदा वगैरे दाखवा यांना. आता हा पेंदा कांदेबाग आहे. कांदेबागाला हा पेंदा शक्यतो एवढा होत नाही, पण या एरियामध्ये हा जो पेंदा दिसायला मिळतो आपल्याला. तर सर याच्यासाठी आपण काय यूज केलं? त्याच्यासाठी जर तुम्ही मला पीके म्हणून दिलं होतं तर ते पण कृष्णा व्हॅलीचा प्रॉडक्ट आहे. आणि त्याचा रिझल्ट फॉस्फरस बीटी हे पण वापरलं मी आणि त्याचा रिझल्ट एकदम भारी आहे. मला छान रिझल्ट आला. मी रिबिन बांधून औषधी सोडली होती, बरोबर. तर ते रिबिन अक्षरशः तुटून गेली. एवढा छान रिझल्ट आला. आणि सर आपण अजून तिथं करप्याचा आपल्याला सुरुवातीला जेव्हा पाणी जास्त होतं व्हायरस झाल्यानंतर, तर तोही प्रॉब्लेम एक आला होता आपल्याला. पाण्याचे टिपके चालून गेले बरोबर. त्यावेळेस आपण काय स्प्रे केलं होतं तेही सांगायचं. त्यावेळेस आपण अमृत आउट आणि बायोके त्यावेळेस जी औषधी वापरली होती. तिसऱ्याच दिवशी मला रिझल्ट मिळाला होता त्या बायोके आणि आपला अमृत आउटचा. अजून एक विषय होता दादा, आपला हा प्लॉट थोडासा अबकदुबक किंवा त्याची चाल थांबली होती. थांबली होती. तर आपण त्याला पोगे भरणी दिली. पोगे भरणी, पोगे भरणीमध्ये आपण काय काय युज केलं एकदा शेतकऱ्यांना सांगा. त्यावेळेस सीबी प्लस होतं, किमाया होतं, किमाया एन, सीबी प्लस आणि अजून एक ऍक्टिव्ह सीविड जाईम. बरोबर. हे तिघांची पोगे भरणी केली. पोगे भरणी केल्यानंतर त्याचा रिझल्ट मला तिसऱ्याच दिवशी डायरेक्ट पानांमध्ये अंतरी दिसली होती. तुमचा सकाळी सकाळी फोनही आला होता. दादा तुम्ही लवकर प्लॉटला घाबरूनही गेलो होतो की नेमकं काय झालं. बरोबर, योग्य. आणि व्हिडिओ सुद्धा बनवला होता आपण. बरोबर. कृष्णा व्हॅलीचे प्रॉडक्ट एकदम मला म्हणजे खूपच छान वाटले. आणि वेळोवेळी तुम्ही आले 8-8 दिवसात, त्याच्याबद्दल माझा प्लॉट आज चांगला आहे. आपल्या समाज साहेबांचं जे मार्गदर्शन आहे, ईश्वर साहेब आहे, गायकवाड साहेब आहे, हे वेळोवेळी एका प्लॉटला जर त्यांनी ट्रीटमेंट द्यायचा विचार केला तर ते टाइम टू टाइम घेतात. प्लॉट आल्यानंतर आम्हाला असं फ्रेश झालं, म्हणजे आमची थकावट पण निघून गेली या प्लॉटला बघून. इतकं सुंदर प्लॉट.